काल सकाळपासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यात पावसानं उघडीप दिलेली आहे। मात्र तरी देखील पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ कायम असल्याचं पाहायला मिळते आणि त्याला कारण ठरते तो राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग। खरं तर कालपासून पूर्णतः उघडीप पावसाची आहे। मात्र तरी देखील आपण बघतोय पंचगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे। त्याचबरोबर या नदीवरील असणारे 18 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत आणि या सगळ्या बंधाऱ्यावरची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। राजाराम बंधारा परिसरातील ही सगळी दृश्य आहेत आणि आपण बघू शकतो हे सगळं पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते या सगळ्या राजाराम बंधारा परिसरात या नदीपात्राबाहेर गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राधानगरी धरणातलं पाणी जूनच्या अखेरपर्यंत पुरावं अशा अनुषंगानं जलसंपदा विभागानं सगळी तयारी आहे ती करून ठेवलेली होती। मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच 8 दिवस मुसळधार असा पाऊस अवकाळी पाऊस कोसळला आणि त्यामुळे राधानगरी धरणात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झालेला होता आणि हेच धरण पुन्हा थोडंसं रिकामं करण्यासाठी या सगळ्या राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो भोगावती आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पाऊस जरी थांबला असला तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधली वाढ कायम असल्याचं पाहायला मिळते। कालपासूनचा जर विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये या नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांची वाढ झाल्याचं पाहायला मिळते। सध्या या राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 2 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे एका बाजूला आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं काहीशी उघडीप दिलेली आहे। मात्र तरी देखील पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमधली वाढ मात्र कायम असल्याचं चित्र या निमित्तानं बघायला मिळतंय। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।